हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्यासाठी आपण इथं मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचं म्हणून आपण इथं चौकोनी गळा तयार केलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर ब्लाउज पीस आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. ब्लाउज पीसवरती आपल्याला अगदी व्यवस्थित अस्तर सेट करून साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. टिपर वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घेतलेला आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टिप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान आला पाहिजे, फिनिशिंग पण आपली छान आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला गळ्याचा कपडा आपण इथं कट करून घेऊया गळा. त्यानंतर आपल्याला इथे साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेऊया, म्हणजे ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायचा आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे आहे दाब टिप जे आहे मारून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता पूर्ण साईडला आपण इथं टिप जे मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. मार्किंग करून बघू शकता दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. फिनिशिंगनं आपला गळा जो इथं तयार केलेला आहे याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे. आपण इथं पट्टी एक कट करून घेतलेली आहे. 3 इंचाची डबल फोल्ड करून आपल्याला उलट्या साईडने इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर पूर्ण पट्टीला आपण इथं टिप जे मारून घेतलेला आहे पट्टीला आता ओपन करून घेऊया, म्हणजे आपल्याला पट्टी इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर पट्टीला आपल्याला 4-4 इंचाची एक मार्किंग करून आपण इथं छोट्या छोट्या पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता 4 इंचाची आपण इथं पट्टी जे आहे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. 1.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या बाहेरच्या साईडला. बघू शकता 1.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे ब्लाउजला. दुसऱ्या साईडला पण आपण इथं फोल्ड करून मार्किंग करून घेऊया. तर दोन्हीकडे आपण इथं मार्किंग जे आहे करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे पट्ट्या जे बनवलेल्या आहे अशा प्रकारे आपण इथं जिथं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवून आपण इथं पट्ट्या जे आहे टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता एकाच्या खाली एक आपण ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो, डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
बघू शकता दुसऱ्या साईडला पण पट्ट्या ज्या आपण इथं ठेवून टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर बाहेरच्या साईडचे जो पट्टी आपल्याला गळ्याच्या आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला परत एकदा त्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बाहेरची जे साईडची जी पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेऊया. गळ्याच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे आपण इथं अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे अगोदर. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला पण लेस लावून घेऊया. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगना लेस लावून घ्यायचा आहे. एकीकडे लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण लेस लावून घेऊया. त्यानंतर खालच्या साईडला पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून छान दिसेल. बघू शकता खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेऊया. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण इथं फोल्ड करून 3 वेळा टिप मारून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फ्लावर लावल्याने आपला ब्लाउजचा लुक जे आहे अजून थोडं उठून दिसतो. बघू शकता अशा प्रकारे आपण फ्लावरच्या कळ्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहे. आता ओपन करून घेऊया म्हणजे आपल्याला हे कळ्या जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता कळ्या आपण इथं बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या खालच्या साईडला लावून घेऊया. एकाला एक चिटकून आपण हे कळ्या जे आहे ते लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता सुंदर असं आपण इथं फ्लावर जे आहे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरच्या वरच्या साईडला एक बटन लावून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून इथं नॉट ठेवून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. दोन्ही लटकनला अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घेऊया. तर लटकनला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. आता ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं सुई दोरा घ्यायचा आहे. जे आपण पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला इथं फ्लावर बनवायचा आहे सुई दोऱ्याने. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. खालच्या साईडनं आपण इथं सुई घेऊन फक्त आपल्याला वरचीच पट्टी घ्यायची आहे, खालची पट्टी घ्यायची नाही. अशा प्रकारे आपल्याला सुई दोऱ्यामध्ये वळून आपल्याला इथं अगदी 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. कसं बनवलेलं आहे आपल्याला कळत नाहीये. अगदी सावकाशपणे बघा हा स्टेप म्हणजे तुम्हाला समजेल. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो. तर चौकोनी गळ्याची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्हाला अजून एक दाखवते बनवून. अशाच प्रकारे आपल्याला इथं पूर्ण ब्लाउजला फ्लावर जे आहे आपण इथं बनवून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती एक आपण इथं गोल्डन कलरची मणी लावून घेऊया म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फेविक्विकनं एक मणी जे आहे चिटकून घेत आहोत फ्लावरवरती. त्यानंतर जे लटकन बनवलेलं आहे आपल्याला इथं लटकन पण लावून घ्यायचं आहे. बघू शकता लटकन आपण इथं लावून घेतलेलं आहे. सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत. बघू शकता किती छान ब्लाऊजचा लुक आलेला आहे. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा हा खूप आवडत असतो. तर चौकोनी गळ्यावरची अशी युनिक डिझाईन आणि नवीन ट्रेंडिंगमध्ये असलेली डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.
जर तुम्हाला वटपौर्णिमेला ब्लाऊज जर शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेले आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून इथं खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर आकार आपण दिलेला आहे. त्यानंतर जो अस्तर वरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता गळा जो अस्तरवरती आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीसला आणि अस्तरला ओपन करून घेऊया. ब्लाऊज पीसवरती आपण इथं अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टिप वगैरे टाकताना कपडा गोळा नाही होणार किंवा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टिप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टिप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टिप मारून घेऊया. अगदी फिनिशिंग आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे आहे टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे गळ्याचा इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं अगदी व्यवस्थित पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण दाब टिप मारून घेऊया. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग न सावकाश आपल्याला इथं पूर्ण गळ्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला आपण इथं दाब टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा गोळा होणार नाही, इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण इथं पूर्ण साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरच्या साईडचा. बघू शकता अशा प्रकारे आपण साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे घेऊन आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपण इथं मारलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर बघू शकता फिनिशिंग आपण गळा जे आहे तिथं तयार केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला इथं सुंदर असं डिझाईन बनवणार आहोत. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजच्या काठाचा कपडा घेतलेला आहे 4 इंचाचा. बघू शकता अशा प्रकारे चौकोनी टाईप कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं 2.5 इंचाचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. अशा प्रकारे कपड्यावर ठेवून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण इथं प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे आता पूर्ण. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पॅचला इथं पूर्ण टिप मारून घेतलेला आहे चौकोनी शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं ह्याच्यावरती लेस लावून घ्यायचा आहे सिंपल असं. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेऊया पूर्ण. जसा आपण पॅचचा शेप केलेला आहे तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल. आता वटपौर्णिमा येत आहे. वटपौर्णिमेला जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं
लेस जे आहे चौकोनीमध्ये लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे चौकोनीमध्ये आपण इथं पॅच जे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा. आपल्याला डबल फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा वरच्या साईडला. बघू शकता उलट्या साईडला आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत पूर्ण पट्टीला. तर पूर्ण पट्टीला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. नंतर पट्टीला आपण इथं ओपन करून घेऊया. म्हणजे तर बघू शकता पट्टी आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. आपल्याला इथं एक फ्रिज तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सर्व प्लेट्स आपल्याला एकसारखे घेऊन इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो पण डिझाईन कसा बनवायचा सुचत नाही. हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला इथं अर्धा इंचाची जागा सोडून आपल्याला इथं पूर्ण गळ्याला हे फ्रिल्स जे आहे लावून घेऊया. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान येतो. बघू शकता बऱ्याच बायकांना सिंपल गळा आणि गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावरची अशी सिंपल डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला अजून नवीन लुक देण्यासाठी इथं लेस लावून घेऊया फ्रिल्स वरती. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथे लेस लावून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान येतो. बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पूर्ण गळ्याला फ्रिल्स वरती लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे चौकोनीमध्ये पॅच जे तयार केलेले आपल्याला खालच्या साईडला ठेवून अशा प्रकारे आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान लुक येतोय आपल्या ब्लाऊजचा. अगदी ब्लाऊजच्या सेंटरमध्ये ठेवून आपल्याला हे टिप मारून घ्यायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पॅच जे आहे लावून घेतलेला आहे खालच्या साईडला. त्यानंतर आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही लटकन आपण इथं सिंपल बनवून घेणार आहोत. लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं लटकन बनवलेलं आहे. ब्लाऊजच्या वरच्या साईडला आपण इथं 3 इंचाचा जागा सोडून आपण इथं दोन्ही जे नॉट आहे आपण इथं गळ्याला लावून घेऊया. तर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे नॉट जे आहे लावून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे. नॉटला आपण इथं बांधून घेऊया. सिंपल असं आणि कमी वेळेत खूप सुंदर असं आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथं पॅचच्या सेंटरमध्ये आपण एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला ब्लाऊजचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता असा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्हाला जर वटपौर्णिमेला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर सिंपल असं नवीन ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे हा ब्लाऊज डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.